संध्याकाळच्या नाश्त्यासाठी करूया चणा गार्लिक। वाटीभर हे काबुली चणे घेतलेत, त्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि उकडून घ्यायचं। उकडलेल्या ह्या चण्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लोअरचं पीठ, 1 चमचा तांदळाचं पीठ टाकायचं आणि हे सगळं ह्या पिठामध्ये ते चणे सगळे कोट करून घ्यायचे आणि 3 ते 4 मिनिटं फक्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे। चणे इथे फ्राय करून झालेत। त्या तेलामधील एक्स्ट्राचं तेल मी काढून घेते त्या कढईमधले आणि 1 चमचा तेल फक्त त्या कढईमध्ये ठेवते। त्यात 8 ते 10 ठेचलेल्या ज्या लसूण आहेत त्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे। लसूण पाकळ्या फ्राय झाल्यानंतर त्यात फ्राय केलेले काबुली चणे टाकायचे। लाल मसाला, हळद, जिरेपूड, धणेपूड, चाट मसाला हे सर्व मसाले टाकायचे आणि थोडा वेळ हे सगळं परतून घ्यायचं। गॅस आता बंद करायचं। मस्त असं चटपटीत गार्लिक चणे आपले तयार आहेत। वरून कोथिंबीर टाकायची। अजून ह्याचा स्वाद तुम्हाला वाढवायचा असेल तर वरून लिंबू पिळू शकता। संध्याकाळच्या नाश्त्यासाठी चटपटीत असे गार्लिक चणे आपले तयार आहेत। कशाला जायचं बाहेर, घरीच आपण पौष्टिक आणि थोडीशी मेहनत घेतली तर चटपटीत असा नाश्ता आपण दररोज करू शकतो। तर अशाच नाश्त्यासाठी रेसिपी यापुढे येत राहतील, त्या तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।